राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेसमध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील, तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 97 67 83 79 99 98 90 03 39 61। नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहुयात आजची सविस्तर बातमी। राहुरी शहर दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावर वारंवार वाहतूक ठप्प होत असल्याच्या घटनेत वाढ होत आहे। याबाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आता कठोर पावले उचलली। रविवार दिनांक 25 मे रोजी दुपारी राज्य महामार्गावर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती। सदर प्रकार हा काही वाहन चालक वाहतुकीच्या नियमाला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे। यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एसटी बस व खाजगी वाहनांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे आता वाहन चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी पोलीस ठाणे हद्दीत वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे महामार्गावर वारंवार वाहतूक ठप्प होत आहे। 8 दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती। त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली होती। तसेच काही वाहन चालकांवर कारवाई देखील केली होती। मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यावेळी बसस्थानक प्रमुखांची प्रत्यक्षात भेट घेतली। तसेच त्यांना लेखी नोटीस बजावून एसटी बस चालकांनी वाहतुकीचे नियम मोडू नये, अन्यथा पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल असे नोटीसद्वारे बजावले होते। तोच रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी दुपारच्या वेळी राहुरी शहर ते कॉलेज परिसरात एका साईडने वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी एका एसटी बस चालकाने चुकीच्या साईडने बस चालवली। त्यापाठोपाठ आणखी काही खाजगी वाहने आली, त्यामुळे राज्य महामार्गावरील दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ रस्त्यावर उतरून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एसटी बससह 6 खाजगी वाहनांवर कारवाई केली। या कारवाईमुळे आता वाहन चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। यावेळी पोलीस उपनिरीक्षक आहेर, हवालदार संतोष ठोंबरे, फुलमाळी, सचिन ताजने, त्याचबरोबर रस्त्यावर वाहन चालवताना कोणत्याही वाहन चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवू नये किंवा वाहतुकीचे नियम मोडू नये। आपल्या वाहनामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊ नये याची दखल प्रत्येक वाहन चालकाने घ्यावी। तसेच उशीर झाला म्हणून प्रवाशांनी चालकाला चुकीच्या साईडने गाडी घालण्याचा आग्रह करू नये। वाहतुकीचे नियम मोडल्यास न्यायालयाकडून 4000 रुपये दंड व 6 महिने ते 1 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते। त्यामुळे प्रत्येक चालकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।